कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपे आली वाटतं, या लवकर. हा बापू, आलो आलो. बर चल, दीदी आल्या. अहो तुम्ही जा ना, खरंच माझ्या पोटात दुखायला लागलंय. प्लीज मी जर पडते. आई ग सावकाश. अरे वा, अरे वा, कसा आमचा नातू. एकदम मस्त बापू. तू थकलं नाही बाळा. आता मी माताच्या गावात आलोय ना. वा. अहो बापू, मला वाटलं होतं की रात्रभर एवढा प्रवास झालाय, आता पोरग थकेल, आज जाऊन झोपेल, पण बघा त्याची एनर्जी. मा, आता माझ्या सुपर एनर्जी आहे ना. वा. आप्या, लय वेळ वाट बघितली बघ तुझी. लय भेटावंसं वाटत होतं. बापू, अहो तुमच्या भाषेत आले की राहिला आता. लय भारी वाटतंय बघ. चला घरात चला. थांबा थांबा, दीपू ह्याला घे. तुम्ही दारातच थांबा, मी आलो. अहो थांबा. चला चला. या काय मग अमोल, मामासारखी कपडे घातलेत की. तू कधी कपडे घालायचा अशी? अरे तू नव्हता त्यावेळेला. मम्मी कुठं होतो? बापू सांगतो, नंतर सांगतो तुला. बापू आले. हो बापू, हे कशाला. आप्या, सुषमा असती तर तिनंच केलं असतं का नाही हे सगळं. आल्यापासून मम्मीची आठवण येते. दिदे, आपल्या बरोबर अमोल आहे. डोळ्यातनं पाणी काढून होतो. मा, तुला आजीची आठवण आली का? अमोल, तुझ्यासाठी खाऊ आणलाय आणि गिफ्ट पण आणलंय. गिफ्ट आणलंय, बघू बघू. अरे थांब, आत आल्यावर देतो की तुला. नाही, आता बघायचंय. बर बर थांब. अमोल, काय हट्टीपणा करतोस रे? अगं दिदी, असून दे ग. हे बघ. मा, फक्त आली आहे. आवडलं ना? चला थँक्यू म्हणा बापूंना. थँक्यू बापू. बापू, तुम्ही काही पुस्तक द्यायचं विसरू नका. आप्या, तुझ्याकडनं शिकलोय ना ग. बापू, मला आवडलं गिफ्ट आहे. आवडलं ना? चला बापूंना एक पप्पी द्या बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ती धाकटी की नाही, तिच्या तर पायाला भिंगरी नुसती. पळून पळून दमछाक करते माझं. थोरलो तिसरीला गेले बरं का साहेब. अहो पण तुम्हाला सांगतो साहेब, ती त्याच्याच दुनियेत असतं बघा. केस पोरांनी घालवले म्हणायचे. खरंय. तुम्हाला सांगतो साहेब, पोरांना जन्माला घालणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि पोरांना वाढवणं एक वेगळी गोष्ट आहे बघा. ते काय माझ्या नशिबात नाही चिंचुके. सॉरी साहेब. अरे तू कशाला सॉरी म्हणतोय? अहो तसं नाही, बोलण्याच्या भागात पोरांचं बोलून गेलो म्हणून. झाले आता चिंचुके, 7 वर्ष झाली, विषय सोडलाय मी. अरे आली नाही का अजून? नाही साहेब. काय डिसिप्लिन नावाची गोष्ट आहे का नाही? ती आली की पहिले हात पाठव तिला. हो साहेब, पण तुम्हाला चहा. चहावी काय नको, तिला पहिले हात पाठव. हो सर. जय हिंद मॅम. जय हिंद. काय सिच्युएशन आहे? साहेब लय तापलेत. बापरे,
म्हणजे आज सकाळ सकाळी जाळ निघतोय वाटतं. जावा लवकर, तुम्हाला बोलवलंय अहो. मे आय कम इन सर? येस प्लीज. जय हिंद सर. ही वेळ आहे यायची. सॉरी सर. सॉरी. शाळेत आहात तुम्ही, पोलीस सब इन्स्पेक्टर आहात ना, आणि पुढे तुम्हाला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे. असं होणार? डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी काही गोष्टी असतात माहिती आहेत? खरंच सॉरी सर, यापुढे असं नाही होणार. मला अपडेट्स पाहिजेत, फाईल घेऊन या. हो सर. त्याआधी त्याआधी काही नको आहे मला, अपडेट्स बघायचेत मला, फाईल पाहिजे. कळलं? सर, ही माझ्या मित्राच्या वडिलांची फाईल आहे. त्यांना आज हॉस्पिटलला न्यायचं होतं. कदमांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं, मी गडबडीत इकडं आलो. डोंट वरी, मी घेऊन गेले होते त्यांना. मग काय म्हणले डॉक्टर? काही नाही, सगळं नॉर्मल आहे. आधीचीच औषधं कंटिन्यू करायला सांगितले, सो मी ती घेऊन आली आहे. पण त्यांचा तो गुडघे दुखण्याचा त्रास होतोय, त्याबद्दल काय म्हणले का? अर्जुन, आता वयानुसार त्यांना ते होणारच ना. हां, पण जास्त त्रास झाला तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. आणि हो, काय? बाबांचं शुगर वाढलंय, आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणायला हवं. तसं मी बोलले त्यांच्याशी, पण मला नाही वाटत ते माझं ऐकतील. सो तू बोलला. मी बोलतो त्यांच्याशी. ओके सर. आर्या. येस सर. सॉरी, तू कदमांना घेऊन दवाखान्यात गेली होतीस आणि त्यामुळे तुला उशीर झाला. मी उगाच. नाही, इट्स ओके सर. काय आहे ना, तुम्ही बोललात ते बरोबर बोललात. कामाच्या वेळेला आपल्याला कामच करायला हवं. बरं झालं आर्या पोलीस कॉलनीमध्ये राहिलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गावाचं नाव गोखळीच, सासर पण तिथेच, माहेर पण तिथेच. सगळं तिथल्या तिथे. सगळं तिथल्या तिथेच. घरामध्ये किती अंतर होतं? 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर. मग कोण सायकलवरून जायचं? सायकलवरून मीच जायचे. तुम्ही जायचा? आणि ते म्हणजे आमचं रिलेशन मध्ये आहे, आत्याचा मुलगा आहे माझ्या. कळतंय ते. मग कसं काय, ते आत्याचा मुलगा होता म्हणजे लहानपणापासून? नाही, तसं काही नाही. काही नाही. लहानपणापासून असं काही ओळखत होता ना? हा, ओळखत मग होतो. तेच विचारतोय. कधी झालं पण लग्न? 2008 मध्ये झालं लग्न. हो ना. किती वर्ष झाली म्हणजे? आज लग्नाला 14 वर्ष झाली. 14 वर्ष. काय करतात ते? गव्हर्नमेंट जॉब आहे त्यांचा. आपण काय करता मॅडम? मी हाऊसवाईफ आहे, टेलरिंग करते स्वतः. हां. आणि तुमचं हे म्हणजे हे ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टचं. तुम्ही शिवलेले कपडे नेऊन देता? त्यांचं वेगळं, त्यांचा माझं स्वतंत्र व्यवसाय. हो. नमस्कार. बोला. माझं नाव माहेरचं रजनी निवृत्ती चव्हाण आणि गाव आहे पारगाव, पुणे जिल्हा. आणि सासरचं नाव सौ रजनी लक्ष्मण मस्के. लग्नाला किती वर्ष तुमच्या? आता 15 म्हणजे 15 वर्ष आता कंप्लीट होती. काय करतात ते? मिस्टर माझ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. ते पण एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. आणि आपण काय करता? मी एक ब्युटिशियन आहे. आणि जे डेमो ऍक्ट असतात ना, म्हणजे जे आपण रॅम्प वॉक, ऍक्टिंगचे, त्या डेमो ऍक्ट मध्ये पार्टिसिपेट करते. म्हणजे काय असतं हे डेमो ऍक्ट? मोनो ऍक्ट. सॉरी, मोनो ऍक्ट. घाबरलो मी. कारण मला डेमो ऍक्ट काय ते कळे ना. सॉरी. मोनो ऍक्ट जे असतात ना, म्हणजे रॅम्प वॉकच्या ज्या काही कॉम्पिटिशन होतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते. तलवारबाजी पण करते मी. तुम्ही? हा. तोंडाची की खरी तलवार? खरी पण आणि दोन्ही करता? खरी पण, तोंडाची पण. दोन्ही मध्ये हुशार आहे ती. नमस्कार. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव पूनम पांडुरंग भोईर, सासरचा पूनम गणेश खानावकर. माहेर टेंभोड्याचं इथेच आणि सासर कळंबोलीचं. कळंबोली. किती वर्ष झाली लग्नाला? 15. तुमचे मिस्टर काय करतात? कन्स्ट्रक्शन साईड. आणि तुम्ही? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. ह्यांच्या लग्नाला 2.5 वर्ष झाली. मग 10 वर्ष कशी काय?
लग्नाआधीपासून आम्ही लेझिम पथकामध्ये एकत्र होतो. कुठलं लेझिम पथक? शिवकन्या लेझिम पथक. मग त्याला काय करता तुम्ही लेझिम पथकात? जी आता पाडव्याची रॅली निघते ना कामाठ्यामध्ये, त्या रॅलीमध्ये आम्ही सगळ्या पार्टिसिपेट करतो. अजून आहेत, भरपूर फ्रेंड्स आहेत, पण आम्ही जास्त क्लोज आहोत. का हो, का तुम्हीच का क्लोज झाला? लेझिम पथकात इतक्या जणी आहेत. क्लोज होण्याचं एक रिझन कसं की ह्यांचं आणि माझं गाव म्हणजे एकच हे येतं पट्टा, तर आमचं गावी जाणं येणं एकत्र होतं. तिचे मिस्टर माझे मिस्टर फ्रेंड आहेत आणि हिची मुलगी जी मुलगी माझी मुलगी एकाच क्लासमध्ये आहेत. नर्सरी पासून त्या एकाच त्यामुळे तुमच्या तिघींची मैत्री. हा, म्हणजे या तुमच्या गावाला जाताना सोबत करतात म्हणून यांची मैत्री. आणि ह्या दोघी राहिल्यात त्या दोघी मी जे प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करते ना, ही कॉमेडी क्वीन आहे. ही खूप छान कॉमेडी करते. लग्नानंतर कॉमेडी करतात. आधीपासूनच करते, आवड आहे मला जास्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला सांगा, या सगळ्या जणींच्या स्वभावात कशा आहेत या सगळ्या जणी? सगळ्यात छान आहेत, पण ही थोडी रागीट आहे. कोण? ही रजनी. का? गुढीपाड्याच्या दिवशी आम्हाला रांगोळी वगैरे काढायची होती, तर ती म्हटली चल आपण रांगोळी दोघी जणी मिळून काढूया, कारण एवढी मोठी रांगोळी काढायला वेळ लागणार ना. मी म्हटलं चालेल चल. मग रांगोळी वगैरे काढली आणि ती म्हणजे अगो चल मला दोघी तिघींना साडी वगैरे नेसायची आहे आणि मग आपण मला पण जायचं रॅलीमध्ये. मी म्हटलं ठीक आहे जाऊया. मग थोडासा उशीर झाला आणि त्याला थोडं बक्षीस होतं तिचा समारंभ, तर त्या बक्षीस समारंभात तिला उशीर झाला, म्हणून दोघी थोडीशी झाली. त्या दिवशी सत्कार होता, रजनीचा सत्कार होता आणि हिच्यामुळे तो चुकला. मग झालाच नाही सत्कार? झालाच नाही. हिचा मेकअप करत बसले ना सगळे. म्हणजे त्यांच्या हस्ते त्या मॅडमने ठेवलेला आणि म्हणजे ते तुम्ही तिथे गेलाच कॉल करत होते. हा, म्हणजे ते माझ्यावर एक जबाबदारीचं काम होतं की मला तो सत्कार सोहळा ठीक आहे तो होईल, त्याचा काही विषय नाही, पण ते माझी वेट करतायत, मला कॉल करतात आणि ही ऐकायला तयार नाही. मेकअप आणि रजनी या वर्षीची नवी मुंबई क्वीन आहे आणि त्याबद्दलच तिचा गुढीपाडव्या दिवशी सत्कार होता. पण मग आता मला सांगा, तुम्ही 6 मैत्रिणी, तुमच्यात अबोला होतो? तुम्ही भांडता म्हणजे काय? लेडीज आहोत आम्ही. म्हणजे काय? लेडीज आहोत आम्ही म्हणजे काय असतं? होणारच कोणाकोणाची होतात जास्त? माझी दोघींची पण होतात. तुमच्या दोघींचं कशावरून होतं? फिटनेसवरून. म्हणजे फिटनेस कोच आहे. तुम्ही फिटनेस कोच कोच आहे. आणि Wellness तुम्ही coach आहे. त्यांच्याकडनं करून घेता. मी कर म्हणते ती ऐकत मला नाही. कर सांगते, मी करत नाही. पण तुमचं यमुनाबाई म्हणजे काय? ती मला बोलत असते. काय हो बोला. यमुनाबाईचा त्यानंच विचारूया. हा. ती काय करते, बावळटच बावळटच म्हण किती बावळट म्हणतेस म्हण. मग मी एकदाच म्हणते यमुनाबाईचा गडू. यमुनाबाईचा गडू. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आम्ही शाळेत असताना आम्ही असंच म्हणायचं ना मुलींना. मग दुसरं काही एवढ्या शिव्या कोण देत बसते, मग डायरेक्ट यमुनाबाईचा गडू. मग ज्याला समजायचं त्याला समजून जातं बरोबर ते. म्हणजे येडी. आणि ते तोंडात पण घ्यावं लागतं. कळतंय म्हणजे प्रत्येक पहिल्या अक्षरापासून. आता घराघरात बसून आठवू नका. तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडे रागीट. ते कमी केलं पाहिजे. बघा बघतायत टीव्ही आता. म्हणजे सतत कामात असतात, थोडं कामाकडे थोडंच लक्ष कमी केलं पाहिजे. आणि तुमच्याकडे दिलं पाहिजे. हो, मला असं काही नाही वाटत, काही चेंजेस झाले पाहिजे. आहेत तसेच. हो. मला असं वाटतं की काही गोष्टी मी सांगत असते तर ते थोडं मला इग्नोर करतात. मी बोलते तर त्यांचं माझ्याकडे लक्ष नसतं. कोणाकडे असतं? म्हणजे मी जे बोलते मोबाईलमध्ये, तर त्यांनी मला असं माहिती थोडं माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं. मी ज्या काही गोष्टी सांगते तर ते इग्नोर करतात. ते करू नये. बाकी त्यांचा स्वभाव खूप छान आहे. बोला. माझे चांगले स्वभाव, माझ्या जेवढ्या हौशी असतात ना तेवढ्या पूर्ण करतात. कुठल्या केल्या? काही असू दे, काय पाहिजे लगेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो कळवतो नक्की. आत्ता तरी औषधं घेतलीस का वेळेवर? या आसमा असे निकला तो खजूर में अटका असं झालंय माझं. ती पारू काय कमी होती का म्हणून तू आता सुरू झालीस? खरं तर ती पारूच व्यवस्थित लक्ष देते तुझ्या तब्येतीकडे.
आणि म्हणून मला विचारायलाच मिळत नाहीये. पण चांगली मुलगी. मध्यंतरी त्या अजयच्या प्रकरणामुळे खूप त्रास झाला तिला. मारुती तर पार कोलमडलाच होता. श्रीकांत, जे झालं ते झालं. नको ते अजयचा विषय परत. खरंय, नकोच तो विषय. मारुतीने खरं तर आपल्यासाठी खूप केलंय आणि म्हणूनच काहीतरी ठोस करावं त्याच्यासाठी. म्हणून मी त्याला वचन दिलं ना की पारूसाठी चांगला मुलगा बघण्याची जबाबदारी किर्लोस्करांची. माहितीये ना मला, आणि माझी खात्री आहे तू जो मुलगा निवडशील तो बेस्टच असेल. कोणी मुलगा आहे का तुझ्या बघण्यात? एक मिनिट. हरीश. दोघांनाही एकच नाव सुचलं. खरंच मुलगा चांगला आहे तो. हो, म्हणजे दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो, प्रामाणिक आहे. मला असं वाटतं की हरीश पारूसाठी चांगली निवड आहे. खरंय, अगदी माझ्या मनातलं बोललात वहिनी तुम्ही. त्या दोघांची जोडी खूप छान दिसेल. यावर सह्या आहे. आणि हरीश सगळ्याशीच चांगला वागतो ना. आणि आपल्या स्टाफला त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे रिस्पेक्ट देतो. जोडी जमेल त्यांची. हो दादा, मी पण नोटीस केलंय. आणि फक्त हुशार नाहीये, समजूतदार सुद्धा आहे. गोष्टी अगदी छान हँडल करतो. आणि बघ ना, इतक्या कमी वेळात आपल्या सगळ्यांमध्ये किती छान मिक्स झालाय. आणि पारू जेव्हा ऍडमिट होती त्यावेळेला खूप धावपळ केली त्यांनी. हो, पण पारूच्या बाबतीत आधी जे झालंय तसं पुन्हा नको व्हायला. म्हणजे एकदा दुधाने तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. तर त्याची आधी सगळी माहिती काढूया आपण आणि मगच काय ते पुढे जाऊ. बरोबर आहे अहिल्या तुझं. शेवटी पारूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मोहन, ही जबाबदारी मी तुला देते. हरीश बद्दल व्यवस्थित माहिती काढ आणि मला सांग, आणि मगच पुढे जाऊ. आणि मग योग्य वेळ आली की मारुतीशी बोलू. ठीक आहे वहिनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य सर, कापी आणलीये, तुम्हाला लागते तशीच. कापी. पारू, लोगोसाठीचे हे डोळे बघ ना, कसं वाटतंय? बरं आहे. फक्त बरं आहे? नाही म्हणजे ठीक आहे. एवढं विशेष काय आहे त्यात? कम ऑन पारू, लुक ॲट दीज आईज. किती कमाल डोळे आहेत हे. किती किती निरागस, शांत, खरे, प्युअर. आणि सतत काहीतरी बोलतायत. काहीतरी गुपित गोष्ट आहे तिच्याकडे. सतत काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी गूढ, कधी कधी मनमोकळे. असं वाटतं या डोळ्यांकडे सतत बघत राहावं. आदित्य सर, ते वैजू बद्दल बोलायचं होतं. बोल ना पारू. आदित्य सर,
वैजूनं ना समजा गोंधळच घालून ठेवलाय. मला ना वैजूची लई काळजी वाटते हो. देवी आईंपासनं वैजूला लपवून ठेवलं ना माझ्या मनाला काही पटत नाही. म्हणजे ना मी काहीतरी मोठं पाप करते असं वाटतंय मला. मी काय म्हणते आदित्य सर, मी ना देवी आईंना समजा खरं खरं सांगणार आहे वैजू बद्दल. त्यात तुम्ही माझी साथ द्याल, माझ्या सोबत थांबाल का? नाही म्हणजे तुम्ही जर का माझ्या सोबत असाल ना तर मला आधार मिळेल. माझं नाही तर धाडसच नाही होणार. पारू, मी थांबेन तुझ्यासोबत. नक्की? नक्की. पण आदित्य सर, देवी आईंना वैजू बद्दल कळल्यावर त्या काय बोलतील मला खरंच कळत नाहीये. आईला खरं बोललेलं आवडतं, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आई वैजू बद्दल नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह विचार करे. आणि डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. थँक्यू. हीच कापी पिताय की दुसरी आणू? नाही नाही नाही, हीच पितो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे आहेत का दोघी? कुठे ठेवलंय दोघीला? बाथरूम मध्ये असणार इन्स्पेक्टर साहेब. त्यांना सांगा ना प्लीज चेक करायला, प्लीज. चेक करा. कोणाचा फोन? हा इन्स्पेक्टर, तुम्हाला कधी आला होता फोन आणि नेमकं काय सांगितलं रुपालीने? आत्ताच तुमच्या मिसेसचा फोन आला होता. खूप टेन्शन मध्ये वाटले. म्हणाला की तुम्ही ताबडतोब फोर्स घेऊन इथे या. माझ्या सुनेला आणि जावेला लोक त्रास देत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होतोय. सर, हे सगळं काय चाललंय तुमच्या घरी? नाही, कसं आहे, मागच्या वेळी सुद्धा तुमच्या मिसेसने तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली होती की तुम्ही त्यांना मारहाण केलीत म्हणून मी इन्स्पेक्टर शिंदेंना तुमच्या घरी पाठवलं होतं, पण तुमच्याच मिसेसने त्यांना परत पाठवलं. म्हणून कन्फर्म करण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला. नक्की हे सगळं काय चाललंय तुमच्या घरी? नाही, तुम्हाला वाटत तसं काही नाही. पण मग तुमच्या मिसेसने फोन का केला असा? हे बघा राज्याध्यक्ष साहेब, तुम्ही पुण्यातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात. समाजात तुमचं एक स्थान आहे, म्हणून मी तुम्हाला फोन करून कन्फर्म करतोय. दुसरं कोणी असतं तर मी डायरेक्ट ऍक्शन घेतली असती. कसं आहे, तुमच्या मिसेसने कंप्लेंट केली आहे म्हटल्यावर मला तिथे येऊन प्रत्यक्ष खात्री करून घेणं गरजेचं आहे. अहो, विश्वास ठेवा आमच्यावर, तसं खरंच काही नाहीये. तसं असेल तर चांगलंच आहे, पण मला तिथे येऊन एकदा खात्री करून घेऊ द्या. ठीक आहे? पोचतो मी, एक अर्ध्या तासात पोचतो. आता पोलीस घरी आले तर त्यांना कळेल आपण इतकी का कोणी पालगुनीला असं बांधून ठेवलंय. बरं, सिच्युएशन अशी आहे की आपण त्यांना खरं काय ते नाही सांगू शकत. विश्वासच नाही ठेवणार ते आपल्यावर. विरोचकाने अनपेक्षित डाव टाकलाय. आता आपण त्याचा हा डाव त्याच्यावर उलटवायचा. कोणीच नाही सर. कोण? असं कसं? बऱ्या मुलाने सांग, कुठे डाबून ठेवलंयस त्यांना? मॅडम, तुमचा फोन आला म्हणून मी इथं आलो, पण इथे तसं काहीच दिसत नाहीये. कुठे कुणाला बांधून ठेवलंय?
ही नेत्रा मुख्य सूत्रधार आहे इन्स्पेक्टर साहेब. हिने पुढाकार घेऊन दोघींनाही बांधून ठेवले, छळ करते त्यांचा. तिला अटक करा आणि विचारा काय केलंय त्या दोघींचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही प्लीज त्यांना अटक करून घेऊन जा इथून. कशाला खोटं बोलतेस ग? कशाला खोटं बोलताय तुम्ही? तुम्हीच सगळ्यांनी बांधून ठेवलंय यांना. हाल हाल केलेत इन्स्पेक्टर साहेब यांचे. आम्ही हाल केलेत? हो, तुम्हीच हाल केलेत. उपाशी ठेवलं, ताणलेलं ठेवलं, उपाशी ठेवून मारायचा प्लॅन होता या सगळ्यांचा. ठीक आहे, आम्ही यांचे हाल केले, आम्ही यांना उपाशी ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे ना? मग आता तुम्हीच यांना अन्न पाणी सुरू करायला सांगा. हो. केतकी, फाल्गुनी, सांगा कोणी बांधून ठेवलंय तुम्हाला असं? सांगा की मी नाही केलंय हे. मी नाही केलंय. तन्मय लवकर. फाल्गुनी बघ. फाल्गुनी घे ना. फाल्गुनी साहेब, या दोघी खूप घाबरल्या सासूबाईंना. सासूबाईंनी सांगितलं ना काही खायचं प्यायचं नाही म्हणून ज्यूस पित नाहीये. तुम्ही सासूबाईंना सांगा ना यांना समजवायला. तुझं म्हणणं होतं ना की आम्ही या दोघींना उपाशी ठेवलंय, मग आता तू सांग ना त्यांना ज्यूस प्यायला. मॅडम, तुम्ही म्हणताय ना की या दोघी उपाशी आहेत, मग सांगा त्यांना ज्यूस घ्यायला सांगा. प्या 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 ज्यूस प्या. त्या सांगतायत ना, प्या. फाल्गुन सावकाश. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिस इज नॉट फेअर यार. श्रीनिवास असा कसा माझा बर्थडे विसरू शकतो? आणि म्हणे प्रेम आहे तुझ्यावर. काय प्रेम आहे? साधा गर्लफ्रेंडचा बर्थडे लक्षात नाही ठेवता येत तुला. दादा मामाला सांगणार. आय एम शुअर उद्या ना कोणीतरी मला विश करेल आणि मग याला आठवेल. मग येईल म्हणत सॉरी ओवी, मी विसरलो, सॉरी ओवी. आणि तेव्हा बोलला ना काही, तो मी ना त्याची विश एक्सेप्टच करणार नाही. इडियट. म्हणू देत. ओवी, मावशी, काय कोणाशी बोलतोस? नाही कोणाशी नाही. मग काय एकटेच बडबडत होतस?
नाही अगं, ते जस्ट असं. काय झाला? चेहरा असा पडला का? कोणी काय बोललंय का? नाही मग बरं वाटत नाही का तुका? मावशी नाही, आय एम फाईन. ठीक आहे. मग काय झालं काय आता सांग. श्रीनिवास ग, बघ ना कसा वियर्ड बिहेव करतो. अरे देवा, काय केलं ना आता श्रीनून? भांडलो काय तुझ्यासोबत? नाही भांडला नाही, बट काय झालं ओवी? तो त्याच्या फ्रेंडकडे गेलाय. तर माहित आहे का? आता काय करणार ओवी? घरात कार्यक्रम आहे ना उद्या. उद्या काय त्याचा अभ्यास होणार नाही, म्हणून तो आता मित्राकडे गेलो अभ्यास करू. तू इतका कसा रागवलंस पण? हा अहो, लग्नानंतर काढूसाठी थोडं तरी राग ठेव. अभ्यासासाठीच तर गेलो मावशी नाही, बट उद्या माझा तुझा वाढदिवस माहित आहे माका. पण श्रीनिवास विसरला ना. घे बाय माझे. श्रीनू तुझं वाढदिवस विसरलो? असं कसं विसरलो? बरं विसरला तर विसरला. तू त्याला आठवण करून द्यायचीस ना, गडबडीत विसरला असा का? मी का आठवण करून द्यायची? त्याला हे लक्षात ठेवायला हवं ना. बरं तो आता येईल ना तेव्हा त्याला झापतंय बघ बरोबर. नाही हा मावशी, तू त्याला काही बोलायचं नाही. त्याला अजिबात आठवण करून देऊ नको. असं कसं आठवण नाही करून द्यायचं? तुझं वाढदिवस तू नाही मावशी, तू काही बोलू नको. अगो असं काय करत मावशी, तुला माझी शपथ. ओवी, शब्द काय घालतस? वेडी आहेस काय? सॉरी, बट प्लीज तू त्याला काही बोलू नको. बरं ठीक आहे. श्रीनू जेव्हा उद्या येत ना घरी, तेव्हा तुझ्या वाढदिवसाबद्दल मी त्याला काय सांगणार नाही. मग तर झालं. तू आता एवढे नाराज राहू नकोस. बघू, हस जरा. मावशी, उद्या माझा वाढदिवस आहे. होय माहित आहे मका. बट मॉम नाही. पण मी असं आहे ना, आणि संध्या सुद्धा आपल्यासोबत कायम कायम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं ठीक आहे ना, मी म्हटलं ना सॉरी. आणि बघ ना मी किती मेहनत घेतली. अगं प्लीज. बरं ठीक आहे, मी उठा बशा काढतो. हा ओके ओके ओके. गेला माझा राग. नक्की? हो नक्की. त्या दिवशी मी दोघांचा फोटो रुखवतात ठेवला, तर कोणीतरी तो बदलला. यांचं भांड फोडायचं राहूनच गेलं. आणि मी याला खोलीत कोंडून आले होते, तर हा बाहेर कसा काय आला काहीच कळत नाहीये. अरे ठीक आहे. काय रे? हे काय? सरप्राईज नंबर 1. श्रीनिवास, दिस इज ब्युटिफुल. आवडलं तुला? हो ऑफकोर्स, खूप. ओवी, पण ही माळ खोटी आहे. सो व्हॉट? ह्या माळेसोबत तुझं प्रेम खरं आहे ना, आणि ते माझ्यासाठी जास्त प्रेशियस आहे. मार्केटमध्ये याची किंमत काय आय डोंट नो, बट माझ्यासाठी करोडो रुपयांपेक्षा जास्त किमती आहे. थँक्यू सो मच. आय रिअली लव्ड इट. नक्की आवडलं तुला? हो श्रीनिवास, दिस इज सो प्रिटी. ओवी, अजून एक सरप्राईज मी तुला उद्या देणार आहे. ते फक्त तुलाच नाही,
तर मलाही आयुष्यभरासाठी पुरेल. काय काय देणार आहेस? उद्या मी दादा मामाला आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगणार आहे. हो, बट यावेळी नक्की सांगशील ना? हो, म्हणजे काय, मी सांगणारच आहे. हे बघ, निशीच्या लग्नानंतर दादा मामाला सगळं सांगायचं हे प्रॉमिस मी तुला केलं होतं, हो ना? ते आता पूर्ण करायला नको? ओके, बोल, मी असेन तुझ्यासोबत. ठीक आहे मग, आता केक कापूया. केक? तू केक पण अरेंज केलाय? हो हो, अरे फक्त ते पण एक सरप्राईज आहे. ओके. Wow, Srinivas, this is amazing. आवडलं तुला? हो, खूप. Thank you. ओवीला वाढदिवसाचं सगळ्यात मोठं सरप्राईज तर मीच देणार आहे, ते सुद्धा आत्ताच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कैलास एक आणि पिंट्या पंटरच्या दोन्ही कॅप्टननी कृपया टॉस साठी मैदानात यायचंय. टॉस होतोय मंडळी, लक्ष द्या. आटीतटीचा टॉस आणि आटीतटीचा सामना, आणि नाणं उडवला आहे आणि यस, जिंकला टॉस. पिंट्या शेटने टॉस जिंकलेला आहे. बघू आता हे काय निवडतात. काय घेणार? आम्ही नेहमीप्रमाणे बॅटिंगच घेणार. आज टॉस आम्ही जिंकलोय म्हणजे मॅच पण आम्ही जिंकणार. तर मंडळी, दिल थांब के बैठिएगा. जबरदस्त अशी फायनल आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहे. तर बघूया पुढे काय होतंय ते. ए शिवा, नाही मॅच खेळतेस का आम्हाला विनच देतेस? ए थांबता का जरा, तू मगाचपासून नुसतं बडबडच करतोय रे. खेळ ना. घेणार आणि फायनल जिंकणार. पिंट्याने ओपनिंगचं सेट गाठलेलं आहे आणि पिंट्याने जबरदस्त शॉट मारलेला आहे. तर म्हणजे तुम्ही बघू शकतात, आता पिंट्या शेटच्या 6 मुळे स्कोर बोर्ड झालेला आहे 16 रन्स आणि 1 विकेट. जबरदस्त.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपली आता बॅटिंग कडक झाली कळलं ना. आता आपल्याला बॉलिंग पण एकदम कडक करायची आहे काय बाबा. मॅच जिकायच्या आधीच सांगतोय. चला 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 चला. म्हणजे यार 3 ओव्हर मध्ये 36 रन मारायचे. अवघड वाटतंय रे. नाही भाई लोड नाहीये. ऐक फक्त जरा सांभाळून खेळा. मागच्या मॅच मध्ये आपण बॉलिंग जरा वाईट टाकली तर त्याकडे लक्ष देऊ. बरोबर बोलले. बरं तुम्ही दोघं आता जाताय. हो आम्ही बॅट घे. चला ठीक आहे. म्हणजे तो ओपनिंगला होतो. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. त्या पिंटा शेटकडे लक्ष नको देऊ. तो येऊन किरकिर करणार. येस अशा आरामात चल मांजा तू उतरतो स्ट्राईकला. तर मंडळी संघर्ष नगर चषकच्या फायनलला तुमचं खूप खूप स्वागत. आता प्रतीक्षा सेकंड इनिंगची संपलेली आहे, कारण की कैलास एट आपल्या शिवाची टीम बघा मैदानात आलेली आहे आणि त्यांचे ओपनर जबरदस्त ओपनर, एक आशू आणि दुसरा मांजा. हा कडक मांजा, सगळ्याची बत्ती गुल करणारा, कन्नी कापणारा मांजा हा. आणि बघा त्यांना 3 ओव्हर मध्ये 36 रन करायचे आहेत. 3 ओव्हर मध्ये 36 रन. हा बघा मांजा. जबरदस्त चौकार आलेला स्ट्रेट रनच्या टाळ्या. अरे बॉल पकड ना. जमतंय. आता विकेट आहे बघ. हो का चॉकलेट बॉय बघ विकेट. शाबाश शाबाश भाई, एक नंबर. काय कुठं मारतोय? कुठं मारतोय? बॉल दिसत नाही वाटत. हा बघ बॉल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता आम्ही सगळं केलं का नाही तुमच्या मनासारखं? आमची इच्छा नसताना पण फक्त तुम्हाला पाहिजे म्हणून आम्ही गाणं शिकवायला तयार झालो का नाही? आता त्यात तुम्ही असं काहीतरी मधी मधी करत राहणार. हा मॅडम सॉरी, मला खरंच कळत नाहीये काय प्रॉब्लेम. तुम्हाला काय कळत नाही ह्योच प्रॉब्लेम आहे बघा. ऐका की जरा, मी काय म्हणतो, आता एवढ्या मोठ्या मनानं तुम्ही हे गाण्याला वगैरे परवानगी दिली आहे, सगळं चालू केलंय, मग आपण एवढ्या छोट्या कारणावरून कुठे आता उगाच वेळ घालवायचा आहे की नाही? देवी काय आता दिवी आहे शेवटी, लक्ष्मी काय सरस्वती काय आशीर्वादच देणार आहे, ती काय शाप देणार आहे? आता आपली लक्ष्मी म्हणणार आहे की कशाला बाबा सरस्वतीच्या पाय पडला, असं थोडीच आहे. असं नाही काय, असं म्हणजे तुमची बी इच्छा आहे तर? अशी माझी काही इच्छा नाही. आता तुमच्या दोघींची जी इच्छा तीच माझी इच्छा. तुमच्या इच्छेप्रमाणे लक्ष्मी पूजन करते की नाही आपण, हा तसं मग ह्यांच्या इच्छेप्रमाणे सरस्वतीचं पण पूजन करून टाके, म्हणजे दोघींची इच्छा पूर्ण होईल. ठीक आहे, आता
तुमचं म्हणणं असल तर आमची काय बी हरकत नाही. खरं सांगायला काय तुम्ही? आधिपती, आम्ही तुम्हाला सांगितलं का नाही? असं कधी झालंय का की तुम्ही एखादी गोष्ट सांगितली आणि आम्ही नाही म्हणलं त्याला? हा? तुमची इच्छा आहे नव सरस्वतीची पूजा करायची, चला करा, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. सुनबाई, ठेवा ती मूर्ती. थँक्यू. आज झालं, घडी घडी थँक्यू थँक्यू म्हणत जाऊ नका, आम्हाला काय आवडत नाही ते. चला करा पूजा, करा काय ते. हा, तुम्ही आता पूजा करून घ्या. वा, ही कल्पना कोणाची? अक्षराची? अजून कोणाची? तुमच्या सुनबाईंची. कितीतरी वर्षांनी आज या घरात सरस्वतीची पूजा होते. हे खूप छान होतंय. चला, झालं ना सगळ्यांच्या मनासारखं. आम्ही येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा आपला हार्मोनियम. ह्याला काळे स्वर म्हणतात आणि ह्याला पांढरे स्वर म्हणतात. आणि ही पेटी 3.5 सप्तकांची. आता सा लावा बरं. तर थांबा, हे पेटीचं सूर आणि आमचं सूर काय जुळायचं मला जरा अवघड वाटते. ह्याच्याप्रमाणे आम्हाला काही सा लावता येणार नाही. आमच्या गळ्यातनं जो काही लिगल का नाही सा, तो तुम्ही पकडा आणि ह्याच्यात लावा. तुमच्या पेटीत गावल ना आमचा सा, तर आमचा सा जायचा पेटीच्या बाहेर. अहो, किती मजेशीर आहात तुम्ही. तुमचं हे असं बोलणं मला खरंच खूप आवडतं. आणि तुम्ही घाबरू नका, मी शोधून काढीन तुमचा सा. आणि या पेटीत असणारच आहे असा कुठलाही सूर नाही जो या पेटीत नाही. जादूची पेटी वाटतं तुमची. म्हणजे काय? मला कवा तुमची काळजी वाटते. आम्हाला शिकवता तुम्ही तुमचंच विसरून जाशीला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. उलट तुमची काळजी घ्यायला तर मी आली आहे. आमची काळजी म्हणजे तुमच्या सुरांची काळजी. शिकवणीला सुरुवात होणार आहे ना? का अशाच गप्पा रंगणार आहेत? नाही, सुरू केलीच होती, पण त्या ओघाने गप्पा सुरू झाल्या. बर मग हो, सुरू करूयात. आता सा लावा बरं. अजून थोडस मोकळेपणा. सा, अजून थोडस. सा, अजून थोडस मोकळेपणा. सा, अजून थोडस. सा. तुमचा फोन वाजतोय. सुरतच सांगले. अंक्या, आई शपथ होय काय? थांबा, आलो 0 मिनिटात आलो. हा आलो. आम्हाला जरा सॉरी बरं का मॅडम, आम्हाला निघायला लागते. हो चालेल. काय करायचं, आमचं काम एक असलं असते की नाही, अर्जंट फोन येतो बघा, निघायला लागते. सॉरी. तुम्ही परत न खाता जाताय. नाही खायचं काही विषय नाही. आपण एक काम करूया, उद्या सकाळच्याला जरा लवकर शिकवणीला सुरुवात करूया, नाहीतर संध्याकाळी बसूया. आजचं राहिलेलं भरून काढूया तेवढं. ठीक आहे. हा, खायला काय नको आता, लई उशीर झाला. मी टिफिन पाठवते. ठीक आहे.
सॉरी सॉरी. नाही नाही ठीक आहे. मी पण निघते मग. मॅडमला भेटते आणि निघते. लक्ष दे कामाकडे. ती फाईल कुठ धाकल्यासारखं आलं. काय रे काय चाललंय? वर झालं बाबा आलास तू. अरे ती फाईल दे. ठीक आहे बाबा कधीपासून तुझी वाट बघतोय. त्या फाईलवर सही कर. खूप अर्जंट आहे. अरे डिस्पॅचचं काम थांबलंय सगळं. थांबले मग काल घ्यायची की मुख्य सह्या. आणि एक काम होतं तुमच्याकडं. बाकीची कामं राहू दे. इथं बस जरा समोर. बरोबर बसतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.